नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, आजच्या या विशेष आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा विषयांवर चर्चा करणार आहोत, ज्याची महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. तो विषय म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर, YouTubeवर आणि WhatsAppवर अनेक प्रकारच्या पोस्ट आणि मेसेज व्हायरल होत आहे, की काही ठिकाणी असा दावा केला जात आहे, की 9वा हप्ता आजच जमा होणार, तर काही ठिकाणी उद्या किंवा पुढील काही दिवसात पैसे येणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण सर्वात आधी तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला असणे खूप आवर्जक आहे. ते म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वेळेपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून नव्या हप्त्याची अधिकृत कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका. या चॅनलवर आम्ही केवळ अधिकृत माहिती किंवा उपलब्ध विश्वसनीय माहितीनुसार अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. आता प्रश्न असा आहे, की शेतकऱ्यांची उत्सुकता इतकी वाढली आहे, की याचं कारण म्हणजे मागील काही हप्ते वितरित झाल्यानंतर आता पुढील हप्त्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. अनेक शेतकरी दररोज बँकेत जाऊन पासबुक अपडेट करत आहे. काही जण मोबाईलवर बँकेचे मेसेज येतोय का ते पाहत आहे. तर काही जण सरकारी वेबसाईटवर माहिती तपासत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य शासनाची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या मदतीचा उपयोग शेतीसाठी बियाणे, खत, औषधे, सिंचन, मशागत आणि इतर शेती खर्चासाठी होतो. त्यामुळे प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांचा खूप महत्त्वाचा असतो. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया, की हप्ता जमा होण्यापूर्वी कोणती प्रक्रिया होते. सर्वप्रथम संबंधित विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची यादी तपासली जाते. त्यानंतर निधी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. पुढे बँक आणि डी प्रणालीद्वारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले जातात. त्यामुळे काही वेळा तांत्रिक कारणामुळे किंवा पडताळणीमुळे विलंब होऊ शकतो. आता अनेक जण विचारतात, की माझ्या शेजारला पैसे आले पण मला नाहीत. असं का होतं? याचं कारण असं असू शकतं, की निधी सर्वांच्या खात्यात एकाच वेळी जमा होत नाही. अनेकदा टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाते. त्यामुळे एका गावात किंवा एका कुटुंबातही वेगवेगळ्या दिवशी पैसे जमा होऊ शकतात. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं बँक खाते सक्रिय आहे का? आधार क्रमांकाशी लिंक आहे का? डी सुविधा सुरू आहे का? जर यापैकी कोणतीही बाबतीत अडचण असली तर जमा होण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती वेळेत तपासून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचाही लाभार्थी आहेत. त्यामुळे दोन्ही योजनांमधील माहिती योग्य असणे महत्त्वाचे असते. आधार क्रमांक, नाव, बँक खाते आणि इतर माहितीमध्ये तफावत असल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. सोशल मीडियावर फिरणारा प्रत्येक पोस्टवर विश्वास ठेवू नका. काही लोकं व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी चुकीची माहिती देतात. त्यामुळे तुम्ही अधिकृत अपडेटची वाट पहा. आता पुढे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की नवा हप्ता येण्यापूर्वी कोणती प्रक्रिया असते, पात्र लाभार्थ्यांची निवड कशी केली जाते, कोणत्या कारणामुळे तुमचा हप्ता अडकू शकतो, बँक खात्यात पैसे आले की नाही कसे तपासायचे, म्हणजे काय, ई-के-वाय-सी महत्त्वाचं काय, हप्ता न आल्यास कोणाशी संपर्क करायचा, पुढील अधिकृत अपडेट कुठे पाहायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा. कारण नमो शेतकरी योजना, पीएम किसान पीक विमा, कर्जमाफी, हवामान आणि इतर शासकीय योजनांबाबतची अधिकृत माहिती आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.